शेतकरी मित्र नमस्कार. बांधावरची गोष्ट या सिरीजमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण आहोत कोल्हापूर जिल्ह्यामधील वडगाव या गावी. आम्ही आलेलो आहोत मुकुंद साबळे सरांच्या शेतावरती. त्यांनी यंदा 2.25 एकर क्षेत्रामध्ये फुलकोबीची लागवड केलेली आहे आणि ते सुद्धा बऱ्याच प्रमाणात सेंद्रिय घटकांचा जास्तीत जास्त वापर केलेला आहे. साबळे सर गेल्या 30 वर्षापासून शेतीमध्ये काम करतात आणि त्यांचा सेंद्रिय पद्धतींवर मोठ्या प्रमाणात भर असतो. सेंद्रिय पद्धतींवर निविष्ठा वापरणे किंवा आपण ज्या काही पद्धती शेतामध्ये वापरू तर त्यामध्ये सेंद्रिय घटकांचा जास्तीत जास्त वापर ते करतात. आणि म्हणूनच आजच्या या बांधावरची गोष्ट सिरीजमध्ये आपण सरांच्या प्लॉटवर आलेलो आहोत. त्यांना भेट देऊन त्यांनी जे काही वेगवेगळ्या गोष्टी सेंद्रिय पद्धतीमध्ये केलेल्या आहेत तर त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हेतू आहे. तर अगदी मनापासून सर्व तुमचं या बांधावरची गोष्टमध्ये स्वागत आहे आणि तुमचं अमूल्य असं मार्गदर्शन आमच्या शेतकऱ्यांना चांगलं ठरेल, मोलाचं ठरेल. तर पहिल्यांदा मला तुम्हाला विचारायचं आहे की सेंद्रिय पद्धत किंवा सेंद्रिय निविष्ठांचा वापर तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून करताय. तर मागच्या तुमचा 20-30 वर्षाचा अनुभव पाहता तर सुरुवातीला तुम्हाला काय अडचणी आल्या किंवा निविष्ठा सहज उपलब्ध होत होत्या का? आता ज्या पद्धतीने आपल्याला जीवाणू उपलब्ध होतात किंवा बायोफर्टिलायझर उपलब्ध होतात त्या पद्धतीनं मागच्या 10-15 वर्षात त्यांची उपलब्धता कशी होती, सोबत ते वापरताना काय अडचणी आल्या किंवा त्याची ओळख सुरुवातीला तुम्हाला कशी झाली? तर काय झालं की ज्या वेळेला मी सुरुवातीला शेती करायचो त्यावेळेला सेंद्रिय घटकांचा जो वापर असायचा तो आम्ही शेणखत असेल किंवा जीवामृत असेल त्या माध्यमातून त्या जीवाणूंचा जमिनीमध्ये वापर केला जायचा. पण अलीकडच्या काळामध्ये जर बघितलं जीवाणू खतांच्या निविष्ठा आपल्याला सहज उपलब्ध होतात आणि त्या आम्ही स्टेप बाय स्टेप आपल्या जमिनीमध्ये म्हणजे ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये ज्या वेळेला आपल्याला काम करायचं असते त्यावेळेला जीवाणू खतांचा रोल खूप महत्वाचा असतो. बरोबर आहे. आणि जमिनीमध्ये जेही आपण कोणतंही सेंद्रिय असेल किंवा इनऑर्गॅनिक फॉर्म मध्ये असेल ऑर्गॅनिक फॉर्म मध्ये असेल निविष्ठा ज्या टाकतोय त्या जोपर्यंत पिकाला उपलब्ध स्वरूपामध्ये येत नाहीत तोपर्यंत पीक तुमचं चांगलं येत नाही. आणि त्याच्यासाठी जीवाणू खतांचा जो रोल आहे तो मला तरी म्हणजे खूप महत्वाचा वाटतोय. जे शेतकरी रासायनिक खतं वापरतात त्यांनी सुद्धा जीवाणू खतं वापरणं गरजेचं आहे आणि जे शेतकरी सेंद्रिय शेती करतायत त्यांनी तर जीवाणू खत हे वापरलंच पाहिजेत. आणि आत्ताच्या कंडिशनला जर बघितलं तर ही जीवाणू खतं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना उपलब्ध स्वरूपामध्ये मिळतात आणि त्यांचा वापर हा कार्यक्षम पद्धतीने केला पाहिजे. असं म्हणजे शेतीची जी स्टेज आजची आहे त्याच्यामध्ये जीवाणू खतांचा रोल खूप महत्वाचा आहे. बरोबर आहे. तुम्ही सुरुवातीला कोणकोणत्या पद्धती म्हणजे कोणकोणत्या पिकांमध्ये सेंद्रिय घटकांचा वापर करायला सुरुवात केली? आम्ही भाजीपाला प्रत्येक वर्षाला असतोच, त्याच्यामध्ये जीवाणू खतांचा वापर आम्ही करतोच. पण ऊस पिकामध्ये असेल किंवा तुमचा भाजीपाला असेल किंवा आमच्याकडं आंब्याची बाग आहे त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही ह्या जीवाणू खतांचा वापर कार्यक्षम पद्धतीने अजूनपर्यंत करत आलेलो आहे. ऊसामध्ये सुद्धा जे आता ऍसिटोबॅक्टर असेल, ॲझोटोबॅक्टर असेल, ॲझोस्पिरिलियम असेल, PSB असेल, ह्या जीवाणू खतांचा वापर जमिनीमध्ये केल्याच्या नंतर कांड्याची साईज असेल, पेराची लांबी असेल किंवा पानांची वरती जी ग्रीनरी म्हणतोय ती सातत्यानं टिकून राहते. तुम्हाला रासायनिक खतांच्या वरती जास्त अवलंबून राहावं लागत. बरोबर. आणि जीवाणू खतं जमिनीमध्ये वापरल्याच्यामुळे जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन वाढवण्यासाठी सुद्धा ते चांगल्या पद्धतीने मदत करतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी शक्यतो म्हणजे जीवाणू खतांचा वापर हा केलाच पाहिजे. आता ऊसाचा विषय निघालाच आहे तर ऊसामध्ये बरेच शेतकरी पाचट पेटवतात. तर ते पाचट पेटवल्याचे तोटे काय आहेत आणि पाचट आपण शेतामध्येच ते 2 सरीच्या मध्ये दडपण्याचे फायदे काय आहेत? काय व्हायला लागले आम्ही सर्वसाधारण महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी फिरतोय बघतोय तर शेतकरी पाचट मोठ्या प्रमाणात पेटवून देतात. जवळपास महाराष्ट्रामधलं जे 80% पाचट आहे ते शेतकरी फोकून पेटवून देतात. त्यामुळे काय व्हायला लागलंय की ऑर्गॅनिक कार्बनचा जो ऱ्हास आहे तो मोठ्या प्रमाणात होत चाललाय आणि ज्याही शेतकरी निविष्ठा वापरतोय त्या मोबिलाइज होत नाहीत. जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन जोपर्यंत वाढणार नाही तोपर्यंत तुमच्या ज्या निविष्ठा आहेत त्या पिकामध्ये जाणार नाही. बरोबर. आणि त्याच्यासाठी तुम्ही पाचट अजिबात पेटवायचं नाही. पाचटाचं तुम्ही थोडंसं कुट्टी करणे, त्याच्यासाठी आपल्या वेगवेगळ्या पद्धतीचं जे डिकम्पोजर असतंय
त्याचा वापर शेतकऱ्यांनी जरूर केला पाहिजे. आपल्या आता ग्रीन रिव्होल्युशनच्या माध्यमातून तुमच्याकडचं जे पाचट कुजवण्यासाठीची जी जीवाणू खतं आहेत ती सुद्धा आम्ही सातत्यानं वापरत आलेलो आहे. ते वापरल्याच्या नंतर त्या पाचटाचं अगदी 2 महिन्यामध्ये म्हणजे 2-2.5 महिन्यामध्ये पूर्ण त्याचं पाचटाचं डिकम्पोजिशन होतंय. नंतरच्या अगदी 3 महिन्यानंतर ह्याच्यामध्ये पाचट आहे होतं हे शेतकऱ्यांना सांगावं लागतंय. म्हणजे इतकं त्याचं मातीमध्ये रूपांतर होतंय, पूर्णपणे कुजून जाते आणि जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन ते मेंटेन ठेवतंय. विशेष म्हणजे जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन जर मेंटेन राहत असेल तर तुमचं पीक कधीही चांगलंच येतंय, असा विषय. बरोबर आहे. तर नक्कीच आपण शेतकरी मित्र पाचट न जाळता ते सेंद्रिय शेतीसाठी किंवा येणाऱ्या पुढच्या पिकाच्या चयापचय प्रक्रियेसाठी अतिशय महत्वाचं आहे आणि ते आपण सगळ्यांनी ठेवलं पाहिजे. आता आपण जर का बघितलं तर बरेच शेतकरी सेंद्रिय शेती करणं किंवा त्यामागे असणारे तोटे, त्यानंतर मार्केट, अशा बऱ्याच गोष्टी ते विचारात घेतात किंवा दर मिळत नाही किंवा भरपूर असा खर्च येतो. अशा सगळ्या गोष्टी बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात आहेत, थोडे गैरसमज आहेत. त्याविषयी तुम्ही काय सांगाल किंवा तुमचा आतापर्यंतचा काय अनुभव आहे? तुम्हाला काही तोटा सेंद्रिय शेतीमुळे झाला की फायदा झाला? आता ह्याच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या शंका असतात की सेंद्रिय शेतीमध्ये आपल्याला उत्पादन कमी मिळतंय किंवा त्याच्यामध्ये क्वालिटी चांगली मिळते पण क्वांटिटी मिळत नाही. पण आजची कंडिशन अशी आहे की तुम्ही ऑर्गॅनिक फार्मिंग जर करत असाल आणि ते शास्त्रशुद्ध पद्धतीने जर होत असेल, आता आपल्याकडे चिकट ट्रॅप मी ह्या प्लॉटमध्ये 2.25 एकरमध्ये जवळपास मी 65 ते 70 ट्रॅप लावलेले आहेत. त्याचा फायदा काय होतोय की माझ्याकडे ह्या प्लॉटवरती आता प्लॉट हार्वेस्टिंगला आलेला आहे, तर त्याच्यामध्ये मी फक्त 3च फवारण्या घेतलेल्या आहेत आणि 3 फवारणीमध्ये हे सगळं 99% कंट्रोलायझेशन जे आहे, किडींचं जे कंट्रोल आहे ते मी 100% त्याच्यामध्ये जवळपास यशस्वी झालो आणि ह्याच्यावरचा खर्च अतिशय कमी झाला. म्हणजे ह्या गोष्टीचा जर वापर केला तर तुम्हाला कीड नियंत्रणासाठी ज्या लागणाऱ्या निविष्ठा आहेत त्या तुम्हाला अत्यल्प वापराव्या लागतात. मग त्याचा फायदा शेतकऱ्यालाच आहे. त्याचबरोबर सेंद्रिय शेतीमध्ये ज्या वेळेला जीवाणू असेल किंवा वेगवेगळं डिकम्पोजर असेल ह्याच्यावरती तुम्ही एक वेळेला खर्च जरी केला तरी सुद्धा तुम्हाला म्हणजे फारसं असं नुकसानीला सामोरं जावं लागत नाही. जमिनीची पोरॉसिटी म्हणतोय आपण, जी वापसा कंडिशन म्हणतोय, जीवाणू मेंटेन करून ठेवतात. मुळांचा विकास पण जमिनीमध्ये चांगल्या पद्धतीने होतोय. पांढऱ्या मुळ्या सुटण्याचं जे प्रमाण आहे, जीवाणू खतं वापरल्याच्या मुळे सुद्धा त्याचा इफेक्ट चांगल्या पद्धतीने दिसतोय. म्हणजे हे मला शेतीतून ज्या वेळेला मी ऑर्गॅनिक फार्मिंगचा प्रयोग करत आलोय त्यामध्ये मला ते चांगले वाटले. त्याला पांढऱ्या मुळ्या सुटणं किंवा अन्नद्रव्याचा अपटेक जो आहे अतिशय छान पद्धतीचा दिसतोय. पिकावरती जी ग्रीनरी आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत मेंटेन राहते. म्हणजे हे ऑर्गॅनिक फार्मिंगचे फायदे आहेत. म्हणजे जसं आपण रासायनिक खतं टाकतोय त्याच पद्धतीने आपल्याला ह्याच्यामध्ये जैविक निविष्ठा वापरल्यानंतर सुद्धा चांगला रिझल्ट दिसू शकतो. म्हणजे असा नेमका आपण काही फरक सांगू शकतोय का की हे सेंद्रिय शेतीमधून बनवलेलं उत्पादन म्हणजे शेतीमाल आहे किंवा हे रासायनिक पद्धतीने पिकवलेलं आहे, असं काही तुमच्या काही निदर्शनास आलेलं आहे? आता काय होतंय म्हणजे कम्प्लीट रासायनिक जर खत जर वापरून आपण एखादं पीक जर घेतलं, आता हा फ्लावरचा प्लॉट आहे तर ह्या फ्लावरच्या प्लॉट मध्ये मी रासायनिक खत वापरल्याच्या नंतर त्याची जी चव असते ती एवढी चांगली नसते. आणि ज्या वेळेला मी ह्या निविष्ठांचा म्हणजे जैविक निविष्ठांचा वापर करून ह्या सगळ्या सिस्टमचा वापर करतोय त्यावेळेला त्याची चव इतकी छान मिळते की जबरदस्त मिळते. म्हणजे ह्याचा रोल तुम्ही म्हणजे जे खाण्यापिण्याचे जे पदार्थ आहेत त्याच्यामध्ये कोणतेही केमिकल कंपोजिशन जात नाही आणि चवीला कोणताही माल तुम्ही ऊस पिकामध्ये जर वापर करत असाल तर त्याच्यामधला ब्रिक्स पोल जो आहे म्हणजे आपण साखरेची रिकव्हरी म्हणतो, ती रिकव्हरी 1 ते 2 पॉईंट वाढते. म्हणजे हे ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये शक्य आहे. तसंच भाजीपाला वर्गीय पिकामध्ये जी शेतकऱ्यांना क्वालिटी काढायची असते ती ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये चांगली मिळते आणि त्याला मार्केटमध्ये रेट पण चांगले आहेत. म्हणजे चवीला माल चांगला मिळतोय त्यामुळे तिकडं गिराईक अट्रॅक्ट जास्त असं होतंय. शेतकरी मित्र, साबळे सरांचं MS गुरु हे युट्यूब चॅनल सुद्धा आहे. त्या युट्यूब चॅनलवर ऊस पिकामध्ये कशा पद्धतीने निविष्ठांचा वापर केला पाहिजे, सेंद्रिय घटकांचा कसा वापर केला पाहिजे असे हे माहितीपूर्ण व्हिडिओ MS गुरु या चॅनलवर उपलब्ध असतात. त्यावर जाऊन तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता. साबळे सरांचा कॉन्टॅक्ट नंबर खाली दिलेला आहे. त्यावर तुम्हाला जर का ऊस शेतीविषयी मार्गदर्शन हवं असेल किंवा जीवाणूंची उपलब्धता करून घ्यायची असेल, तुम्हाला तुमच्या गावामध्ये जीवाणू हवे असतील तर सरांच्याकडून तुम्ही जीवाणू सुद्धा मागवू शकताय.
आणि एम एस गुरु ह्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि मोठ्या प्रमाणात तुम्हाला ऊस शेतीमध्ये जैविक निविष्ठांचा चांगला वापर करण्यासाठी तुम्हाला ते माहितीपूर्ण ठरतील. त्यानंतर आपण थोडंसं या प्लॉटवर येऊया. आता हा प्लॉट हार्वेस्टिंगला आलाय. साधारण किती महिने पूर्ण झालेत आता? आता बरोबर ह्याला 75 दिवस पूर्ण झाले. हा हा, लागण करून 75 दिवस झालेले आहेत. 75व्या 76व्या दिवशी हा प्लॉट हार्वेस्टिंग साठी आलेला आहे. बरोबर. यामध्ये फर्टिगेशन मध्ये साधारण जीवाणू कोणकोणते वापरले तुम्ही? ह्याच्यामध्ये कसं असतंय, म्हणजे माझा एक अनुभव असा आहे की ज्या ज्या वेळेला जीवाणू खतांचा वापर केला जातोय त्या वेळेला मी काय केलेलं आहे, प्रायोरिटी पहिल्यांदा मी पीएसपी ला देतोय. त्याच्या पाठीमागचं कारण काय, जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात फॉस्फरसचं फिक्सेशन होत आहे. मग ह्याच्यासाठी मी पीएसबीचा वापर म्हणजे एकरी 1 किलो जे आपलं कंपनीचं जे पीएसबी कल्चर मिळत आहे पावडर फॉर्म्युलेशन मधलं मी 1 किलो प्रति एकर वापरलेला आहे. त्याचा वापर केल्याच्या नंतर काय होतंय की फॉस्फरस मोठ्या प्रमाणात पिकाला उपलब्ध करून दिला जातो. त्याच्यानंतर मी सर्वसाधारण एक 30 ते 35 दिवसानंतर म्हणजे एक 3 आठवड्याच्या नंतर त्याच्यामध्ये मी पिकाला पोटॅशची गरज ज्या वेळेला जास्त असते त्यावेळेला ते पोटॅश म्हणजे पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरियाचा वापर केला. आणि त्याच्यानंतर मी एनपीके कॉन्सर्शिया हा आहे तो 30 ते 35 दिवसानंतर त्याचा वापर मी त्याच्यामध्ये केलेला आहे. त्यामुळे त्याचे फायदे जे आहेत टप्प्याटप्प्याने मला चांगलेच दिसले. त्याच्यामध्ये असं कुठले कॉम्प्लिकेशन्स आले नाहीत की बाबा मी जीवाणू खतं वापरले आणि त्याचा कुठेतरी साईड इफेक्ट झाला, असं कधीही झालेलं नाही. त्याचा चांगलाच त्या पिकाला उपयोग होतो. आता आपण इन जनरल बघितलं तर कसं कॉन्सर्सच्या सुरुवातीला वापरतात, पीएसबी केएमबी नंतर वापरतात. बरोबर. आपण म्हणजे तुम्ही तुमच्या अनुभवानुसार त्या सायकल मध्ये थोडासा बदल केलाय. बरोबर. पहिल्यांदा पीएसबी नंतर केएमबी आणि 30-35 दिवसानंतर मग कॉन्सर्सच्या. बरोबर. अशा पद्धतीने असं केलं. म्हणजे अशा पद्धतीने पण आपण शेतकरी मित्र असा प्रयोग करू शकतो. आणि अशा पद्धतीने कसं होतं, सुरुवातीच्या फेज मध्ये ज्या वेळेला फॉस्फरसची उपलब्धता आपल्याला वाढवायची असते, पीक चांगल्या पद्धतीने ग्रीप घ्यायचं असतंय त्यावेळेला त्या पिकाला फॉस्फरस, कारण कोणतंही आपण ज्या वेळेला रासायनिक खत जर वापरत असाल किंवा शेणखत वापरलेलं असतंय त्याच्यातला जो फॉस्फरस आहे तो पिकाला सुरुवातीच्या स्टेज मध्ये चांगल्या पद्धतीने जर मिळवायचा असेल तर पीएसपीचा वापर हा सुरुवातीच्या फेज मध्ये झाला पाहिजे. हा माझा अनुभव आहे. म्हणजे त्या पद्धतीने मी ते हे करत आलेलो, त्याचा जबरदस्त रिझल्ट मिळतोय तुम्हाला. त्यानंतर रासायनिक खतं कोणती वापरली आहेत का? मी रासायनिक खतांचा ज्या वेळेला म्हणजे आता ज्या वेळेला मी शेती करतोय त्यावेळेला रासायनिक खतं मी थेट जमिनीमध्ये कधीच वापरत नाही, तर त्याचं चिलेशन करतोय. मग सेंद्रिय शेती ज्या वेळेला आपल्याला यशस्वी करायची असते त्यावेळेला रासायनिक खतं मी अगदी 25-30% वापरतोय. आणि ती पण शेणखतामध्ये ते मिक्स करतोय. 8-15 दिवस त्याची भट्टी लावणे हा जो प्रकार आहे किंवा त्याला चिलेशन म्हणतोय, ऑर्गॅनिक चिलेशन म्हणतोय, हे चिलेशन करायचं आहे. आणि चिलेशन करून मी त्याचा वापर ह्या शेतीमध्ये सातत्याने करत आलोय. तो ऊस पिकामध्ये पण केलाय आणि भाजीपाला वर्गीय पिकामध्ये पण केलाय. आंब्याच्या बागेसाठी पण त्याच पद्धतीने त्याचा वापर केला जातो. आता ह्या कोबीच्या आपल्या फ्लावरच्या प्लॉट साठी कशा पद्धतीने केलंय काय? आता ह्याच्यामध्ये नियोजन करत असतेवेळी मी रासायनिक खतांच्या निविष्ठा ज्या होत्या त्या एनपीके ह्या पिकाला जास्त लागतंय, तसं बरोबर आहे. नायट्रोजनची गरज पण जास्त असते. आणि जे सूक्ष्म अन्नद्रव्य वापरलं ते चिलेटेड फॉर्म मधलं वापरलं. आणि जो तुमचा सल्फर, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम आहे तो वॉटर सोल्युबल वापरलेला आहे. आणि ती जी ग्रेड आहे मी म्हणजे चिलेटेड मायक्रो सेपरेट भट्टी लावली. चिलेटेड मायक्रो असले तरी सुद्धा मी त्याची भट्टी लावली. सल्फेट बेस्ड मायक्रोन्यूट्रिएंटचा वापर 1 ग्रॅम सुद्धा मी केलेला नाही. आणि जे एनपीके आहे त्याचं काय केलंय की एक साधारण 500 किलो शेणखत घेतलं आणि त्याच्यामध्ये एनपीके मला जो पिकाला टाकायचा आहे त्याच्यामध्ये 10-26-26, 12-32-16, 18-18-10 अशा निविष्ठा एकत्र मिक्स करून ते त्याची भट्टी लावली. आणि एक 15 दिवसानंतर मी त्याचा वापर ह्या सुरुवातीच्या फेज मध्ये जमिनीमध्ये केला. नंतरच्या टप्प्यामध्ये सुद्धा जशी पिकाची रिक्वायरमेंट आहे त्याच पद्धतीने केलं, पण चिलेशन करूनच वापरलं. त्यामुळे काय होते, जमिनीमध्ये त्याचं फिक्सेशन कमी होतं. बरोबर. असं होते, त्याचा फायदा आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळू शकतो. मग हे चिलेशन केलेल्या ज्या निविष्ठा आहेत तर त्या लागवड करायच्या अगोदर वापरल्या की लागवड केल्यानंतर कसं? लागवड आता काय होते की हा प्लॉट पहिल्यांदा मी भिजवून घेतला. भिजवून घ्यायच्या आधी सगळ्या ज्या रासायनिक खतांच्या ज्या निविष्ठा होत्या त्या मी ह्याच्यामध्ये वापरल्या. कारण त्या मातीआड होतात. मातीआड झाल्याच्यामुळे काय होते की ते पिकाला अपटेक चांगल्या पद्धतीने करता येते. म्हणून नंतर मग गरजेनुसार पुढे देत गेलो. त्या पद्धतीने मी वापरला. म्हणजे जैविक खतांचा आणि रासायनिक निविष्ठांचा मी चांगल्या पद्धतीने समतोल साधलेला आहे आणि तेच आपल्याला
प्लॉटमध्ये दिसतोय. संपूर्ण जर का आपण मागे बघितलं तर एकसारखा पूर्ण प्लॉट आपल्याला दिसतोय. आता आपण कीड नियंत्रणाकडे येऊयात. कीड नियंत्रणामध्ये आपण मागाशी सांगितल्याप्रमाणे 3 फवारण्या झाल्या, बरोबर आहे. साधारण आपण कोबी किंवा फ्लावर ही जर का पिकं बघितलीत तर साधारण 5, 6, 7 अशा जास्तीत जास्त फवारण्या शेतकरी घेतात. म्हणजे ह्या 70-75 दिवसांच्या कालावधीत तुमचं हे 3 फवारणीमध्ये सगळं कीड नियंत्रण झालेलं आहे. बरोबर. तर यामध्ये तुम्ही सापळे कुठले लावले आणि कसं तुम्हाला मदत झाली, कशा पद्धतीने नियोजन केलं त्याचं? काय होतं, ह्या फ्लॉवर पिकावरती किडीचं अटॅक मोठ्या प्रमाणात असतो. होय, डायमंड आणि- बॅक मॉथचा अटॅक जास्त होते. तर काय होतंय की हा प्लॉट लागण करायच्या आधी मी चिकट ट्रॅपची नियोजन केलेलं हा, हा, होतं. म्हणजे ज्या दिवशी मी प्लांटेशन करायला चालू केलं त्याच वेळेला मी ते चिकट ट्रॅप लावले. हा, हा. कारण सुरुवातीपासून जर ते आपण नियोजन केलं बरोबर आहे. तर येणाऱ्या किडी तिकडे अट्रॅक्ट होतात हम्म, आणि आपल्या पिकाला त्याचा प्रादुर्भाव अजिबात होत नाही. हम्म, आणि त्याच्यामध्ये मी चिकट ट्रॅप लावले आणि तुमचे DBM. त्या हा. पद्धतीचे मी लूर लावले ते. हा, हा. त्यामुळं ह्याच्यावरती किडीचा प्रादुर्भाव मला 99% दिसला नाही. आणि 3 फवारणीमध्ये मी प्रत्येक वेळेला फक्त जे 10,000 ppm चं नीम कोटेड ऑइल आहे हा, हा, त्याचा वापर मी त्याच्यामध्ये प्रत्येक फवारणीमध्ये मात्र केला. त्याचा रिझल्ट असा आहे, आज कोणतंही पान जर बघितलं प्लॉट मधलं अगदी म्हणजे कीडमुक्त आहे. त्याचा रिझल्ट मला इतका चांगल्या पद्धतीने भेटतोय. शेतकऱ्यांना एक विनंती करतोय की आपलं कोणतंही पीक जर असेल तर त्याच्यामध्ये ग्रीन रिव्होल्युशनचे जे चिकट ट्रॅप आहेत, ग्रीन रिव्होल्युशनचे जे फेरोमेन ट्रॅप आहेत, त्याचा वापर शेतकऱ्यांनी जरूर केला पाहिजे. मी ह्याच कंपनीचं सातत्यानं वापरत आलेलो आहे आणि त्याचा वापर सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांनी म्हणजे केला पाहिजेत. जर करत असाल तर तुमच्या पिकामध्ये किडीचं नियंत्रण चांगल्या पद्धतीनं 100% होऊ शकतंय. आणि त्याचा वापर सुद्धा म्हणजे ज्या किडी मारण्यासाठी जे आपण केमिकल पेस्टिसाइड्स वापरतोय त्याचा वापर सुद्धा आपल्याला कमी करावा लागतो. अगदी कमी खर्चामध्ये हे योग्य नियोजन होऊ शकतं. बरोबर आहे. म्हणजे जर का साधारण कीड नियंत्रणासाठी आपण एक 6 ते 7,000 रुपये खर्च करत असू तर ते ट्रॅप, चिकट सापळे किंवा आपले फेरोमेन ट्रॅप लावल्यामुळे तो एक 2 ते 3 हजारामध्ये आपला खर्च तो 100% पर्यंत कमी येऊ शकतो. म्हणजे 50 ते 60% आपला कीड नियंत्रणाचा खर्च कमी येऊ शकतो. बरोबर. तर या निमित्तानं तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू शकाल की तुमचा जो आतापर्यंत सेंद्रिय शेतीचा अनुभव आहे त्या हिशोबानं जे सेंद्रिय शेती शेतकरी करू इच्छितात किंवा सुरुवात करायची इच्छा आहे अशा शेतकऱ्यांसाठी काय तुम्ही थोडक्यात सांगाल? प्रतीकजी काय आहे सांगतो तुम्हाला. सेंद्रिय आता जे युवा वर्गातले जे मुलं आहेत सेंद्रिय शेतीकडे त्यांचं थोडंसं अट्रॅक्शन वाढलेलं आहे. ज्या वेळेला अशा पद्धतीचं एक विचार डोक्यामध्ये शेतकऱ्यांच्या येत असतोय त्यावेळेला त्याच्यामध्ये जीवाणू खतांचा वापर हा शेतकऱ्यांनी केलाच पाहिजे. जोपर्यंत जीवाणू खतांचा वापर होणार नाही तोपर्यंत आपली जमीन सुद्धा सुस्थितीमध्ये येणार. आणि ज्या वेळेला आपल्याला किडींचं नियंत्रण करायचं असतंय अशा पद्धतीचे चिकट ट्रॅप असतील, फेरोमेन ट्रॅप असतील, वॉटर ट्रॅप असतील त्यांचा वापर सुद्धा शेतकऱ्यांनी केला पाहिजे. आणि रासायनिक खतांच्या ज्या वेळेला निविष्ठा वापरायच्या असतात म्हणजे सेंद्रिय शेतीमध्ये ज्या वेळेला ह्या गोष्टीचा वापर करायचा असतो त्यावेळेला त्या गोष्टी एखाद्या सेंद्रिय खताबरोबर त्याचं चिलेशन करून त्या जर तुम्ही वापरल्या तर 100% तुम्ही ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये यशस्वी होऊ शकता. असा विषय. नक्कीच सर. आता तुम्ही जे तुमचा जो काय अनुभव सेंद्रिय शेतीबद्दल सांगितला तर तो नक्कीच आमच्या शेतकरी मित्रांसाठी बहुमोल आहे. आणि त्याचा आता ही चिलेशनची जी कन्सेप्ट आहे किंवा चिकट सापळ्यांचा वापर, फेरोमेन ट्रॅपचा वापर, रासायनिक निविष्ठा कशा पद्धतीनं त्यांचा कमीत कमी चिलेशन त्यांचं जमिनीत प्रेसिपिटेशन न होऊ देता चांगल्या पद्धतीने त्याची पिकाला उपलब्धता व्हावी असं जे वेगवेगळ्या पद्धतीचं नियोजन आहे आणि हा परिपक्व तुमचा जो अनुभव आहे तर तो नक्कीच आमच्या शेतकऱ्यांसाठी बहुमोल पद्धतीचा आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे याचा आपण वापर सुद्धा करू शकतोय. तर तुम्ही ही अमूल्य असे मार्गदर्शन आम्हाला केलं, आमच्यासाठी वेळ दिलात आणि तुमचा हा जो कोबीचा प्लॉट आहे तर तो बघून तर इतकं छान वाटतंय की बाबा आपण कीड नियंत्रण सुद्धा कमीत कमी खर्चामध्ये करू शकतोय, जीवाणूंचा वापर करून इतक्या चांगल्या प्रकारे आपलं पीक येऊ शकतंय. तर अशा सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर बघितल्यानंतर एकदम असं भारी वाटतंय. तर तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि आमच्या शेतकऱ्यांना असं अमूल्य मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. मित्रांनो, आपण अशाच पद्धतीनं पुढच्या बांधावरची गोष्ट मध्ये भेटूयात. तुमच्यासाठी साबळे सरांसारखे
सेंद्रिय शेतीमध्ये काम करणारे अनेक असे शेतकरी तुमच्यासमोर घेऊन यायचे आहेत. त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.